बदल घडतोय, महाराष्ट्र बदलतोय. पाहत रहा महाराष्ट्र 24 तास. अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून युवकांना दूर ठेवण्याबरोबरच सायबर गुन्ह्यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीनं श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था इंग्लिश मीडियम स्कूल येथे विशेष जनजागृती कार्यक्रम आणि प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमात सुमारे 200 विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक तसंच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कार्यक्रमात इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी तसंच मोबाईलचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करताना सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा विवेकपूर्ण वापर करण्याचाही संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक मुंडे, शाळेच्या प्राचार्या शेवाळे, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसंच शिक्षक उपस्थित होते. मार्गदर्शन सत्रानंतर अंमली पदार्थांविरोधी जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली. श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल येथून सुरू झालेली फेरी दत्त मंदिर चौक, खोकलाई देवी चौक, बिग बाजार चौक, श्री गणेश मंदिर, मारुती मंदिर चौक, सावतामाळी चौक, रामदरा रोड, लोणी काळभोर पोलीस स्टेशन आणि सरकारी हॉस्पिटल मार्गे पुन्हा शाळेत येऊन समाप्त झाली. प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांविरोधी घोषणा देत नशामुक्त समाजाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला. युवकांनी व्यसनापासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारावी आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचं रक्षण करावं, त्यासाठी सतर्क राहावं असं आवाहन यावेळी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीनं करण्यात आलंय. महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.